Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us see how we make changes in time and place in reported speech. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण अप्रत्यक्ष कथनात वेळ आणि जागेसंदर्भात कसे बदल होतात किंवा केले जातात ते पाहणार आहोत. सो टुडे लेट अस सी हाऊ वी मेक चेंजेस इन टाइम अँड प्लेस ड्युरिंग रिपोर्टेड स्पीच अँड वेन वी मेक दोज चेंजेस. सो first thing is, remember that if we are in same place while we report something, then there is no change in place when we convert it to reported speech. Similarly, if we are reporting at same time, then also there is no change while we report it in reported speech. म्हणजेच अप्रत्यक्ष कथन करताना जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा जर ती त्याच वेळेस सांगितली जात असेल तर त्यावेळेस वाक्यात फारसे बदल होत नाहीत, किंवा त्याच जागेत जर ती सांगितली गेली, ते अप्रत्यक्ष कथन त्याच जागेत केलं गेलं तर तेव्हाही कन्व्हर्जनमध्ये त्या वाक्यात फारसे बदल होत नाहीत. आता आपण एक उदाहरण घेऊन हे बघणार आहोत की साधारणतः बदल कधी होतात आणि कधी होत नाहीत. तर एक उदाहरण घेऊया. एक्झाम्पल, सपोज यू मीट अ फ्रेंड सोनम ॲट द म्युझियम. शी सेज, कॉमा, इन कोट्स, आय सॉ रोहित हिअर टुडे, फुल स्टॉप, कोट्स कंप्लीट. आय विल रिपीट द एक्झाम्पल अगेन. यू मीट अ फ्रेंड सोनम ॲट द म्युझियम. शी सेज, comma, quotes, I saw Rohit here today, full stop, quotes complete. Now we have to convert it in reported speech. Now if you report this a little later but still while at the museum to another friend, how it will go? It will be, Sonam said that she saw Rohit here today. Note that time and place are same. म्हणजे म्युझियमच्या तिथंच हे तुम्ही दुसऱ्या थोड्या वेळाने एखाद्या फ्रेंडला सांगताय, तर टाईम अँड प्लेस आर सेम, हेन्स देर इज नो चेंज. नो चेंज म्हणजे कसं, तर आय सॉ रोहित हिअर टुडे, सो इट विल बी सोनम सेड दॅट शी सॉ रोहित हिअर टुडे. हिअर टुडेच राहतं, कारण ते त्याच ठिकाणी थोड्या वेळाच्या अंतराने सांगितलं गेलेलं आहे. हा मुद्दा नक्की लक्षात ठेवायचा आहे. फक्त आपण काय केलं या संदर्भात, जेव्हा रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्व्हर्ट केलं तेव्हा दॅट हा शब्द घातला. जेव्हा आपण ते रिपोर्टेड स्पीचमध्ये केलं तेव्हा दॅट घातलं, आणि जी अवतरण चिन्ह आहेत, स्पीच दर्शवणारी जी कोट्स किंवा इन्व्हर्टेड कॉमाज म्हणतात, ते फक्त यावेळेस काढून टाकले जातात. वाक्यात फारसे बदल केले नाहीत. टुडेच राहिलं. सो शी सेज आय सॉ रोहित हिअर टुडे हे थोड्याच वेळाने त्याच जागेत जेव्हा आपण रिपोर्ट केलं तेव्हा सोनम सेड दॅट शी सॉ रोहित हिअर टुडे. आता वरील घटना घडली तेव्हा ठिकाण आणि वेळ तेच होतं, म्हणून अप्रत्यक्ष कथनात काही बदल झाले नाहीत. आता अ फ्यू डेज लेटर यू टॉक टू अ फ्रेंड इन स्कूल. म्हणजे तुम्ही शाळेत दुसऱ्या एका फ्रेंडला सांगितलं अबाउट व्हॉट सोनम सेड. काही दिवसांपूर्वी सोनम म्युझियममध्ये काय म्हणली होती, तर यू विल से, सोनम सेड दॅट शी हॅड सीन रोहित ॲट द म्युझियम दॅट डे. परत एकदा रिपीट करते. अ फ्यू डेज लेटर यू टॉक टू अ फ्रेंड इन स्कूल अबाउट व्हॉट सोनम सेड, देन यू विल से, सोनम सेड दॅट शी हॅड सीन रोहित ॲट द म्युझियम दॅट डे. आता तुम्ही त्या ठिकाणीही नाही आहे आणि वेळ पण, म्हणजे कालखंड जो आहे तोही वेगळा आहे. काही दिवसांनी अप्रत्यक्ष कथन केलं आहे आणि वेगळ्या जागी केलं आहे, त्यामुळे धिस डे हे जे होतं त्याचं दॅट डे झालेलं आहे.
सो एखादी गोष्ट म्हणजे एस्पेशली रिपोर्टेड स्पीचमध्ये मर्म समजून घेतलं पाहिजे की हे कधी करतोय आपण रिपोर्टेड स्पीच, त्याच ठिकाणी करतोय, त्याच जागेत करतोय का कालांतराने करतोय, वेगळ्या जागेत करतोय. हे जर तुम्ही समजून घेतलं तर रिपोर्टेड स्पीचचं कन्व्हर्जन करायला सोपं जातं. सो आपण पाहिलं की जेव्हा जागा बदलली, तुम्ही हे दुसऱ्या व्यक्तीला काही दिवसांनी सांगितलं, जागा आणि वेळ दोन्ही बदललेला आहे, तर त्यावेळेस दिस डेचं झालं दॅट डे. नाव इफ यू टेल युअर फ्रेंड that you had gone to the museum on Sunday and then you talk about what Sonam said, you would say, Sonam said that she had seen Rohit there that day. Here changes to there. अजूनही काही वेळ गेलेला आहे, तेव्हा ते here जे होतं त्याचं झालेलं आहे there. So Sonam said that she had seen Rohit there that day. तर महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की देर आर नो चेंजेस टू वर्ड्स, नॉट मोर चेंजेस टू वर्ड्स रिगार्डिंग टाईम अँड प्लेस इफ यू आर रेफरिंग टू द टाईम अँड प्लेस ॲट द सेम टाईम, ऑलमोस्ट ॲट द सेम टाईम अँड सेम प्लेस. बट इफ यू आर रिपोर्टिंग अन इन्सिडंट आफ्टर some days to a third person and a place also changes, then the reported speech will carry those changes. In coming lecture we'll see how the things change, how this day becomes हे नियम आहेत काही की this day will become that day, today will become yesterday किंवा that day. हे कधी केलं जातं हे आपण पुढच्या पाठात नक्की बघणार आहोत. So we will see about the changes in time and place whenever we make a conversion to reported speech in the next upcoming session. And that's all for today here. I hope you have understood this session well. Thank you. Dhanyavad.